दिनांक 19 मार्च 2026 रोजी तहसील मैदान येथे आपले कोपरगाव या नावाने चौक सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आले। शहर अधिक स्वच्छ, आकर्षक आणि सुव्यवस्थित बनवण्यासाठी चौकांचे सुशोभीकरण, प्रकाश योजना आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला जात असून या कामांमुळे नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुखद वातावरणाचा अनुभव मिळणार असून शहराच्या एकूण प्रतिमेत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी बोलताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले की जुन्या प्रलंबित प्रश्नांमुळे काहीसा वेळ लागत असला तरी आता केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवण्याचा नगर परिषदेकडून निर्धार करण्यात आला आहे। कोपरगाव शहर अधिक सुंदर, आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असून विकास कामांना सातत्याने गती दिली जाणार आहे। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, नगरसेवक यांसह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। प्रथमतः सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्षाच्या, त्याचप्रमाणे येणाऱ्या ईदच्या पण खूप खूप शुभेच्छा। आज आपण कोपरगाव शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून चौक सुशोभीकरणाअंतर्गत 3 चौक सुशोभीकरण केलेले आहे। त्यात एक तहसील मैदान आहे, एक साईबाबा नाका आहे आणि दुसरा आपला गोदावरी नदीच्या तिथं आहे। आपण जो शब्द दिलेला होता, शहर स्वच्छ, सुंदर, धूळमुक्त करायचं आणि चौक सुशोभीकरण असेल, गार्डन सुशोभीकरण असेल, त्या अंतर्गतच हे काम चालू केलेलं आहे। हे जे काम आहे हे वैशिष्ट्यपूर्ण मधून बाकीचं स्ट्रक्चर झालेलं आहे आणि हे जे आपलं कोपरगाव असेल, वेलकम कोपरगाव असेल, नमो गोदावरी असेल, हे जे नाव आहे हे आपण नगरपालिकेच्या फंडातून केलेले आहे, जेणेकरून चौक सुशोभीकरण होतील आणि नागरिकांना थोडंसं चांगलं वाटेल। याच अंतर्गत आता आपण छोट्या पुलाचंही सुशोभीकरण हातात घेतलेलं आहे। तिथल्या कमानींचं सुशोभीकरण केलेलं आहे। त्याचे स्ट्रीट लाईट आहेत, त्याच्यावर पण विविध डिझाईनचे रंगी LED लाईट्स बसवणार आहे। जे आता रामनवमी येणार आहे त्याच्या पूर्वीच हे सर्व कामे पूर्ण करणार आहे आणि रामनवमी पासून शहरात जी आपली जुनी वाचनालयाची बिल्डिंग होती त्याच्यावरती पूर्वी जशी भोपाळी चालायची सकाळी पहाटे 6 वाजता, ती भोपाळी असेल किंवा रात्री 8:30 वाजताचा भोंगा, या पण गोष्टी चालू करणार आहोत। लवकरच शहरामध्ये 2-3 दिवसात आता फवारणी चालू करतो आहे। आरोग्य डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अशी विविध कामे विवेक भैयांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि इथून पुढे ही शहरात जे विविध कामे करायची आहे ती चालू राहणार आहे। तरी माझी नागरिकांनाही विनंती आहे की हे कामं करत असताना आपणही शहर स्वच्छ ठेवण्याकरता आपला ओला कचरा, सुका कचरा हा घंटागाडीत टाकला पाहिजे। नळाच्या कनेक्शनला तोट्या बसवल्या पाहिजे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय वाचेल, कारण पुढे उन्हाळा येत आहे। तरी मी परत एकदा नागरिकांना आव्हान करतो की स्वच्छता असेल, पाणी असेल, याकरता आपलंही सहकार्य गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपली पाणीपट्टी, घरपट्टी लवकरात लवकर भरून नगरपालिकेलाही सहकार्य करावे आणि इथं जे सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू, नागरिक उपस्थित राहिले त्यांचे मी नगरपालिकेच्या वतीने आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या आणि ईदच्या खूप खूप शुभेच्छा। 100% वेगाने कामे होत आहे, थांबायचं नाही आहे, ही टॅगलाईन घेऊनच आम्ही कामे करत आहोत आणि भरपूर कामे प्रस्तावित आहे। परंतु गेल्या 4 वर्षात थांबलेला जो विकास होता तो आम्ही करतो आहोत, त्याकरता थोडासा वेळ लागतो आहे, पण तो आम्हाला 100% विश्वास आहे की आम्ही दिलेले आश्वासन आणि नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो आम्ही पूर्ण करणार आहे आणि लवकरच शहरात चांगली कामे आम्ही करणार आहोत।